नमस्कार. आपल्या किचनमध्ये आज बनवलेले आहेत कोकणातील प्रसिद्ध पदार्थ शिरवाळे. खूप छान बनतात आणि टेस्ट म्हणाल तर खूपच मस्त. शिरवाळे आणि नारळाच्या दुधापासून बनवलेलं गुळवणी खूपच मस्त लागते. नक्की बनवून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शिरवाळे. ही तांदळाची पिठी घेतली मी 1.5 कप. आपण कुठल्याही तांदळाची पिठी घेऊ शकता. आणि आता मी गरम दुधामध्ये केशराच्या 7-8 काड्या घालणार आहे. शक्यतो पांढरे व्हावेत म्हणून नाही वापरत कोणी, पण मी वापरणार आहे. आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचे दूध आणि 1.5 कप पाणी ठेवायचे उकड काढण्यासाठी. तर मग हे 1.5 कप पाणी घेतलेले आहे, त्याला उकळी येऊ द्यायची. थोडंसं मीठ घालायचंय चवीपुरतं. थोडंसं मीठ घालायचे 1/2 चमचा. आणि आता तूप घालायचे. 1 चमचाभर साजूक तूप घातलंय. नाही घातलं तरी चालतं, पण याच्यामुळे छान मऊ येतात शिरवाळे. आपण शेवया सुद्धा म्हणू शकतो. तर उकळी काढून घ्यायची पाण्याला. त्यामध्ये आता आपण केशर भिजत घातलेलं दूध घालायचे. पिवळसर होतात पण छान टेस्ट लागते, त्यामुळे वापरायचे आपल्याला ते केशराचं दूध. हे केशराचं दूध टाकून घेतलंय मी 1 वाटीभर. मी सर्वच टाकून देणार आहे आणि नंतर चिमट्याच्या सहाय्याने केशर काढून घेणार आहे. आपल्याला वरून शिरवाळ्यावर सजावट करण्यासाठी ठेवायचे. खूप गार्निशिंग केल्यानंतर खूप छान दिसतात शिरवाळे. आता याला उकळी आली की आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. म्हणजे आपण हाटतो त्याप्रमाणे हाटून घ्यायचे त्याला. उकळी आलेली आहे. आता हे आपल्याला तांदळाची पिठी टाकून व्यवस्थित गुठळ्या होणार नाहीत अशा पद्धतीने याच्या हाटून घ्यायचे, मिक्स करायचे. मी कोलमच्या तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्ही कुठलेही वापरू शकता. शक्यतो आंबेमोहर, बासमती असे तांदूळ वापरू शकता, म्हणजे त्याला सुवास असतो तो. माझ्याकडे तो नव्हता म्हणून मी हा कोलमच दळून आणलाय. इंद्रायणी पण खूप छान लागतो. अशाच छान छान रेसिपीसाठी आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं होतं. ह्याला परत मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. ह्याला 12 मिनिट आपण वाफवून घेतलेलं आहे. आता काढून घ्यायची ही उकड. एका ताटामध्ये काढून घ्यायची. बुडाचं जास्त घ्यायचं नाही, नाहीतर कडक झालेलं ते परत सोऱ्यामध्ये अडकू शकतं. आणि आता उकड गरमच आहे. आता आपण फुलपात्राच्या सहाय्याने थोडंसं तूप घातले मऊ होण्यासाठी. गरम आहे खूप, हाताने काय ते मऊ करायला जमत नाही, त्यामुळे आपण पेलेनी किंवा फुलपात्र असतं आपलं त्याने मी मऊ करून घेणार आहे. तुम्ही पोटॅटो मॅशर असतं त्याने सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायची. 5 मिनिट. गरम आहे.
छान मऊ मळून घ्यायचा आहे गोळा, म्हणजे आपले शिरवाळे छान निघतात। पाहू शकता मऊ झाला एकदम गोळा, खूप छान। मस्त मऊ झालाय गोळा, पाहू शकता पोळपाटावरती असा छान मऊ करून घेतलाय। त्याला आता झाकून ठेवायचं आहे एका बाउल मध्ये आपल्याला, म्हणजे थंड होणार नाही पीठ। आपला हा सॉर आहे, ह्याला आपण आतमधून तेल किंवा तूप लावून घ्यायचे आणि त्यामध्ये आता पीठ भरायचे। जरा मोठी तार वापरली मी, तुम्ही छोटी पण वापरू शकता। अशा पद्धतीने साच्यामध्ये भरून घेतलेले आहे उकड। आता केळीच्या पानावरती आपण चाळणीवर काढून घ्यायचे। आपण कुरवडी बनतो तशा आकारात एकच येडा घ्यायचा, जास्त डबल जाड नाही बनवायचे। मस्त चाळणी जरा छोटी आहे तर 3च बसतंय। मी साईडला पाणी ठेवलेले एका पॅन मध्ये गरम होण्यासाठी, आपल्याला त्यामध्ये उकडून घ्यायचे। तुम्ही स्टीमर मध्ये सुद्धा उकडून घेऊ शकता किंवा इडली पात्रावरती त्या वाट्यामध्ये ठेवायचे आणि वाफवून घ्यायचं। पण आता 10 मिनिट लो फ्लेम वरती याला उकडून घेणार आहोत। खूप छान बनतात, नक्की बनवून पहा। आता 10 मिनिट झालेले आहेत, पाहू शकता असा हात लावून त्याला मी केशरच्या काड्या लावल्यात आणि परत 2 मिनिटासाठी ठेवणार आहे, म्हणजे केशरचा कलर व्यवस्थित शिरवाळ्यावरती मस्त होतो। वाह, खूपच छान दिसतात, पाहू शकता झालेले आहेत। ते कसे शिजले पाहण्यासाठी असं हात लावून पाहायचा, हाताला नाही चिकटले की शिजले। आपण आता गुळवणी बनायला घेतो। आपण ओल्या नारळाचं फोडून मागचं पाट काढून घेतलेली आहे, त्याला असं मी कट करून मग त्याचं गुळवणी बनवणार आहे। आपण खिसून पण घेऊ शकता। गुळवणी पण खूप छान लागते ह्याचे। हे आता मिक्सरच्या जार मध्ये घालायचे। अर्धच नारळ घेतले मी, त्यामध्ये जिरे विसरले तर जिरे घालायचे, पाव चमचा जिरे घालायचे आणि ह्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे। आणि ह्यामध्ये कोमट पाणी घालायचे, जरा कोमट म्हणजे बरंच मी गरम घातले जरा, त्यामुळे छान टेस्ट येते। नारळाचे सर्व जो पांढरेपणा आहे तो याच्यामध्ये उतरतो, त्यामुळे गरम पाणी वापरायचं आणि खाण्यासाठी पण छान लागते। फिरवून झाले, आता आपण चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आणि वरचे राहिलेले जे नारळ आहे अजून आपण त्याला मिक्सरच्या जार मध्ये घेऊन परत गरम पाणी टाकून
फिरवून घेणार आहोत, पाहू शकता. आणि असं चमच्याच्या साहाय्याने सर्व आपल्याला खाली दाबून दाबून त्यातलं काढून घ्यायचं आहे दूध. पण अजून एक वेळा पण फिरू शकतो, पण ठीक आहे, बस एवढं झालेलं आहे एका अर्ध्या नारळाचे. त्यामध्ये आपण आता गूळ घालायचा आहे, एक छोटी वाटी, समजा अंदाजे 3 चमचे असतील. गूळ आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी दुसरे पण शिरवाळे उकडायला ठेवलेले आहेत, ते पण तयार होत आले. तयार झालं आहे आपला आता गुळवणी. मस्त मिक्स करून घेतलं आहे चमच्याने. आणि थोडेसे 3-4 केशराच्या काड्या पण मी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हे पाहू शकता आपले शिरवाळे आता सर्व करण्यासाठी तयार आहेत. वा, मस्त दिसत आहेत. केशरामुळे एकदम मस्त कलर आला आहे पिवळसर, आणि चव तर खूप अफलातून लागते. हे गुळवणी आपल्याला सर्व करायचे. मस्त कलर आलाय आणि केशरामुळे तर अजून खूप छान दिसते. मी एका दुसऱ्या डिशमध्ये शिरवाळे एक, आणि त्यावरती आपण गुळवणी सर्व करायचे. वा, खूपच मस्त. त्यावरती आता साजूक तूप सर्व ह्याच्यावरती घालायचे, आणि मग पहा चव भन्नाट लागते. मस्त. वा, काय जबरदस्त झाले. मस्त, खूपच छान. त्यावरती आता साजूक तुपाची धार टाकायची. गुळवण्यावर पण टाकायचं आणि शिरवाळ्यावर पण. मग त्याची टेस्ट पहा तुम्ही, खूपच जबरदस्त लागते. मस्त. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बनवून खात राहा, आनंदी राहा.